राम नाम वाचे तोची पै धन्य राम नाम वाचे तोची पै धन्य नाम वाचे तोची धन्य राम नाम वाचे तोची पै धन्य त्याचे निशुद्ध पुण्य त्याचे शुद्ध पुण्य येईल त्याचे शुद्ध पुण्य येईल राम नाम वाचे तोची पै धन्य राम नाम वाचे तोची धन्य राम नाम वाचे तोची पै धन्य त्याचे शुद्ध पुण्य त्यांचे शुद्ध पुण्य येईल त्यांचे शुद्ध पुण्य येईल राम नामांकित नित्य मंत्र राम नामांकित मंत्र राम नामांकित नित्य मंत्र राम नामांकित नित्य मंत्र जाचे दहन पापाचे का नामे दहन पापाचे का नामे दहन पापाचे का नामे नामांकित नित्य मंत्र ऐसा जो नित्यता पडतसे नाम ऐसा जो नित्यता पडते से नाम हितया सम तुझे काही नाही तया भ्रम तुझे काही नाही तया सम तुझे नाही राम नाम वाच नित्य मंत्र राम नामांकित नित्य मंत्र राम नामांकित नित्य मंत्र नामांकित नित्य मंत्र दहन पापाचे का नामे दहन पापाचे नामे दहन पापाचे निवृत्ती अव्यक्त राम नाम जप अव्यक्त राम नाम जपे निवृत्ती अव्यक्त राम नाम जपे निवृत्ती अव्यक्त राम नाम जपे नित्यता सुखे राम नाम नित्यता सुखे राम नाम नित्यता सोहे राम नाम राम नामांकित नित्य मंत्र जाते राम नामांकित नित्य मंत्र राम नामांकित नित्य मंत्र जात दहन पापाचे का नामे पापाचे का नामे विठोबा रखोबा विठोबा रखोबा जय जय विठोबा रघुमा विठोबा रखोबा विठोबा रघुमाई विठोबा रखोबा विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रखोबाई जय जय विठोबा रखोबाई अतुल महाराज विठ्ठल 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 विठ्ठल
राम नाम वाचे तोची एक धन्य, राम नाम वाचे तोची एक धन्य, त्याचे निशुद्ध पुण्य ये जनी। राम नामांकित नित्य मंत्र जाचे, दहन पापाचे एका नामे। ऐसा जो नित्यता पडत असे नाम, नाही तया सम तुझे जगी। राम नामांकित नित्य मंत्र जाचे, दहन पापाचे एका नामे। निवृत्ती अव्यक्त राम नाम जपे, नित्यता सोहपे राम नाम। राम नामांकित नित्य मंत्र जाचे, दहन पापाचे एका नामे। विठ्ठल विठ्ठल चरण संतांचिया, ज्यांच्या कृपादाने कथेचा विचार, ज्यांच्या कृपादाने कथेचा विचार, कृपादाने कथेचा विचार, कृपादाने कथेचा विचार। बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका। समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं, जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां। तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। यदक्षरमनाख्येयं आनन्दमज केवलं, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत्। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ति उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः।
वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे जयांचे निआठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वत आगवे जुवेसी वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारू म्हणे रस होती ओळगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती निज खुण हाताचडे संपूर्ण तत्वभेद श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसो निठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारो नियाता विठ्ठल विठ्ठल राम नाम नित्य नाम ज्याचे वाचे त्याचे निशुद्ध पुण्य ये जनी राम नामांकित नित्य ज्याचे वाचे दहन पापाचे एका नामे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संकीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विश्वसंत विश्वाचा जो गुरु असं म्हणून ज्या महापुरुषांचं वर्णन केलेलं आहे असे सद्गुरु श्री निवृत्तीनाथ दादा सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज यांचा नाम संकीर्तन महात्म्य या प्रकरणातील असून या अभंगाद्वारे सद्गुरु श्री निवृत्तीनाथ दादा श्री राम नामाचं महात्म्य प्रतिपादन करतात विठ्ठल विठ्ठल कीर्तन सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये परमार्थाच्या बाबतीमध्ये अत्यंत जुनं असणारं गाव गिरणारं गाव या गिरणारे गावामध्ये आज चैत्र शुद्ध अष्टमी पासून तर चैत्र शुद्ध पौर्णिमेपर्यंत दरवर्षी संपन्न होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आज प्रारंभ होतो आहे। आजचा दिवस आहे चैत्र शुद्ध अष्टमी आणि उद्या आहे चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच उद्या चैत्र शुद्ध नवमीला भगवान श्रीरामचंद्रांचं प्रागट्य होणार आहे। प्रभू रामचंद्र उद्या प्रगट होणार आहेत। त्याच्या पूर्वसंध्येला आपली ही कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी संपन्न होते आहे। आपल्या गावामध्ये प्रदीर्घ काळापासून सप्ताहाची अखंड हरिनाम सप्ताहाची ही परंपरा आपल्याला प्राप्त झालेली आहे। 60 वर्ष उलटून जात आहेत अशी प्रदीर्घ काळाची परंपरा आपल्या सप्ताहाला आहे। अनेक महापुरुषांची कीर्तनं या ठिकाणी संपन्न झालेली आहेत। ज्ञानाच्या बाबतीमध्ये तपाच्या बाबतीमध्ये ही सगळी वृद्ध मंडळी या ठिकाणी येऊन या गादीवर कीर्तन सेवा करून आजपर्यंत गेलेली आहे। आपल्या गावाचं एक विशेष आपल्याला पाहायला मिळतं की अनेक महापुरुषांचं सानिध्य आपल्या गावाला पूर्वीपासून प्राप्त झालेलं आहे। जगद्गुरु तुकोबारायांच्या भाषेमध्ये बोलायचं ठरलं तर महाराज म्हणतात, जेथे वसती हरीचे दास पुण्य पिके पापानाश। ज्या ठिकाणी अनेक हरिदासांचं अनेक महापुरुषांचं वास्तव्य आपल्या गावामध्ये झालेलं आहे। गुरुवर्य माधव बाबा, गुरुवर्य पांडुरंग बाबा, गुरुवर्य बन्सी बाबा, गुरुवर्य बाजीराव बाबा असे अनेक थोर मंडळी या ठिकाणी येऊन गेलेली आहेत। आलेली नाही तर या ठिकाणी राहिलेले आहेत। त्यांनी इथं काहीतरी साधना केलेली आहे। त्यांच्या साधनेने तपश्चर्येने पुनीत झालेली आपली ही भूमी आहे। आणि त्याच नंतर अलीकडच्या काळामध्ये महंत फकडदास महाराजांसारखे महापुरुष आपल्या भूमीला लागले आणि ते सुद्धा या ठिकाणी आज समाधीच्या रूपाने विराजमान आहेत। अशा अनेक महापुरुषांच्या चरणराजाने पुनीत झालेली आपली ही भूमी आहे, आपलं हे गाव आहे। आणि या भूमीमध्ये अत्यंत पवित्र कालावधीमध्ये म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सवानिमित्त आणि हनुमंतरायाच्या जन्मोत्सवानिमित्त अशा दोन्ही उत्सवाचं माध्यम साधून आपला हा अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी या ठिकाणी संपन्न होतो आहे। उद्या प्रभू रामचंद्र अवतीर्ण होणार आहेत। त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे सप्ताहाच्या आरंभाला पहिल्याच कीर्तन रूपी सेवेकरता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। प्रभू रामचंद्र उद्या येणार आहेत म्हणून प्रभू रामचंद्रांचंच काहीतरी महात्म्य सांगावं
त्यांच्या नामाचं काहीतरी विशेष महात्म्य सांगावं याकरता हा अभंग तुमच्या समोर घेतलेला आहे. अभंग सद्गुरू निवृत्तीनाथ दादांचा आहे आणि सद्गुरू निवृत्तीनाथ दादांनी या अभंगामध्ये प्रभू रामचंद्रांच्या नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे. आता आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जी संत मांदियाळी अवतीर्ण झाली त्यामध्ये विश्वगुरु सद्गुरू निवृत्तीनाथ दादापासून तर निळोपऱ्यांपर्यंत ही संत मांदियाळी मांडली जाते. याच्यामध्ये जे अनेक संत महात्मे अवतीर्ण झाले, या महाराष्ट्र भूमीमध्ये अवतीर्ण झाले, या सगळ्या संतांनी या जगताला सन्मार्ग दाखवण्याचं काम केलेलं आहे. या जगताला सन्मार्ग दाखवलेला आहे. मग सन्मार्ग दाखवत असताना आपल्या वाङ्मयाच्या द्वारे, आपल्या उपदेशाच्या द्वारे या जगताला अनेक पद्धतीनं त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि जगताला मार्गदर्शन करण्याकरताच हे संत या ठिकाणी सांगतात, मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते. या संतांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, मार्ग दाखवलेला आहे. संत ज्या काळामध्ये या पृथ्वी तलावर आले होते त्या काळामध्ये तर त्यांनी समाजाला प्रबोधन केलेलंच आहे. पण आज संत आपल्या डोळ्यासमोर नाहीत तरी सुद्धा संतांचं वाङ्मय चंद्र सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत या जगताला मार्गदर्शन करत राहणार आहे. म्हणून आज ज्ञानोबराय आपल्या डोळ्यासमोर नसतील पण ज्ञानोबरायांचं वाङ्मय, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी ही वाङ्मयीन मूर्ती आहे. ज्ञानोबरायांचा हरिपाठ, ज्ञानोबरायांचा अमृतानुभव, चांगदेव 65 अभंग गाथा, जगद्गुरु तुकोबरायांचं अभंग गाथेचं वाङ्मय, प्रत्येक संतांचं वाङ्मय पहा, ते आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तसंच सद्गुरू निवृत्तीनाथ दादांचंही वाङ्मय अत्यंत गोड असं वाङ्मय त्यातील हा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. आता सद्गुरू निवृत्तीनाथ दादांच्या वाङ्मयाचा जर विचार केला तर सद्गुरू निवृत्तीनाथ दादांचे अभंग थोडे आहेत, परंतु या सकल वाङ्मयाचा जर आपण विचार केला तर ही सगळी समाधी भाषा आपल्याला पाहायला मिळते. समाधी भाषा. संत महापुरुष ज्यावेळेस वाङ्मयातून आपल्याला प्रबोधन करतात त्यावेळेस संतांची दोन प्रकारची भाषा आपल्याला पाहायला मिळते. एक आहे लौकिकी भाषा आणि दुसरी आहे समाधी भाषा. संत महापुरुष कधी कधी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत असताना लौकिकी भाषेतून प्रबोधन करतात. म्हणजे लौकिक भाषेतून, ज्या लौकिकामध्ये, ज्या व्यवहारामध्ये, प्रपंचामध्ये आपण वावरतो त्या प्रापंचिक दृष्टांत सांगूनच अगदी साध्या सरळ भाषेमध्ये आपल्याला कळेल अशा सोपे भाषामध्ये ज्यावेळेस संत आपल्याला मार्गदर्शन करतात त्यावेळेस ती संतांची लौकिकी भाषा असं आपल्याला म्हणता येतं. आणि ज्या काळामध्ये संत महापुरुष आपल्या स्वस्वरूपातून बोलत असतात, स्वस्वरूपावर विराजमान होऊन ज्या काळामध्ये संतांच्या मुखातून काही वाणी बाहेर पडते त्या काळामध्ये संतांची ती लौकिकी भाषा नसते तर ती संतांची समाधी भाषा असते असं आपल्याला म्हणता येतं. विठ्ठल विठ्ठल म्हणूनच वाङ्मयाचं चिंतन करत असताना जगद्गुरु तुकोबारायांच्या वाङ्मयाचा विचार करा. आता आपण गाथा पारायण करणारी मंडळी आहात. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेचं आपण पारायण करतो, पारायण करत असताना काही काही अभंग आपल्याला इतक्या लवकर समजतात, अगदी सरळ सरळ त्याचा अर्थ असतो, पण काही काही अभंग आपल्याला लगेच सहजासहजी समजत नाही. उदाहरण द्यायचं ठरलं तर नको नको मना गुंतो माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची एवढी पडिल वा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. किती सरळ आणि सोपी भाषा आहे. नको किंवा क्षण क्षणाहाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ. अगदी सरळ सरळ भाषा आहे. पण त्याच जगद्गुरु तुकोबारायांचं वाङ्मयाचं चिंतन करत असताना बोलो आबोलने मरोनिया जिने, आसोनी नसने जनी आम्हा, भोगी त्याग झाला संगीचा असंग. आता काही या शब्दातून आपल्याला काही कळतं का? मरण माझे मरुणी गेले, मज केले अमर. हे ज्या काही भाषा आहेत या भाषेचा आपल्याला अर्थ कळत नाही.
याचाच अर्थ असा आहे की ज्या काळामध्ये संत आपल्या लौकिक भाषेतून आपल्याला प्रबोधन करतात त्या काळामध्ये संतांची भाषा आपल्याला लवकर समजते, पण समाधी भाषेतून आलेलं जे संतांचं वाङ्मय ते आपल्याला सहजासहजी कळत नाही. मग सद्गुरू निवृत्तीनाथ दादांच्या वाङ्मयाचा जर आपण विचार केला तर सद्गुरू निवृत्तीनाथ दादांचं वाङ्मय हे समाधी भाषेतलं आहे, स्वस्वरूपातून प्रगट झालेली निवृत्तीनाथ दादांची भाषा आहे, त्यामुळे आपल्याला ती सहजासहजी समजत नाही. विठ्ठल विठ्ठल आपल्या स्वस्वरूपामध्ये अखंडित रममाण होणारे सद्गुरू निवृत्तीनाथ दादा आहेत. दादांचं जर जीवन आपल्याला पाहायचं ठरलं तर ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी उघडा. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमधून ज्ञानोबरायांनी ज्या ज्या ठिकाणी संतांचं वर्णन केलेलं आहे, ज्या ज्या ठिकाणी सद्गुरूंचं स्तवन केलेलं आहे, त्या सगळ्या ज्ञानोबरायांच्या ओव्या पहा. त्या सगळ्या ओव्यातून आपल्याला सद्गुरू निवृत्तीनाथ दादांची स्वरूप स्थिती कशी आहे हे लक्षामध्ये येतं. जास्त काही सांगत नाही. 10व्या अध्यायातलं नमन पहा. 10व्या अध्यायातलं नमन वर्णन करत असताना सद्गुरू निवृत्तीनाथ दादांचं वर्णन करताना ज्ञानोबा काय म्हणतात? नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. सरळ सरळ अर्थ सांगून जातो. सद्गुरूंचं वर्णन करताना ज्ञानोबा असं म्हणतायत, नमो तुम्हाला माझा नमस्कार असो. आपण कसे आहात? विशद बोध विदग्धा. विशद शब्दाचा अर्थ होतो स्पष्ट करून सांगणे, बोध शब्दाचा अर्थ होतो तत्वबोध, आत्मज्ञान. विशद बोध विदग्धा. विदग्ध शब्दाचा अर्थ होतो चतुर. ज्ञानोबा सद्गुरूंचं वर्णन करताना असं म्हणतायत की आपण शिष्याच्या बुद्धीवर बोध आरूढ करून देण्यामध्ये आपण चतुर आहात, असं ज्ञानोबरांनी पहिल्या पदातून म्हटलं. नमो विशद बोध विदग्धा. पुढे म्हणतायत विद्यारविंद प्रबोधा. विद्यारूपी अरविंदाचा प्रबोध करणारे आपण आहात. विद्या 2 प्रकारच्या आहेत, एक पराविद्या आणि दुसरी अपराविद्या. उपनिषदाने आपल्याला सांगितलं द्वे विद्ये परा अपराच परायया अक्षरम अधिगम्यते. 2 प्रकारची विद्या या जगतामध्ये आहे. एक आहे पराविद्या आणि दुसरी आहे अपराविद्या. त्यामध्ये पराविद्या कशाला म्हणतात? परायया अक्षरम अधिगम्यते. जी अक्षर नाम ब्रह्मतत्व, त्या ब्रह्मतत्वाची आपल्याला प्राप्ती करून देते अशी जी विद्या आहे तिला पराविद्या असं म्हणतात. किंवा 10व्या अध्यायामध्ये चिंतन करत असताना विभूती सांगत असताना भगवंताने सांगितलं अध्यात्मविद्या विद्यानाम. या जगतामध्ये जेवढ्या काही विद्या आहेत त्या सगळ्या विद्यांमध्ये अध्यात्मविद्या माझी विभूती आहे. म्हणजेच ही अध्यात्मविद्या म्हणा किंवा पराविद्या, या पराविद्येचा विकास करणारे प्रबोध करणारे आपण आहात. परा प्रमेय प्रमदा विलासिया परा. ज्ञानोबरांनी या ठिकाणी म्हटलंय विशदबोध विद्या अरविंद प्रबोधा. अरविंद शब्दाचा अर्थ होतो कमळ. ही विद्या म्हणजेच कोणी एक कमळ आहे आणि मिटलेलं कमळ आहे, त्या कमळाचा विकास करणारे आपण आहात. विद्या अरविंद प्रबोधा. पुढे काय म्हटलंय? पुढचं पद महत्वाचं आहे की परा अप्रमेय प्रमदा विलासिया. आपण कशी आहात? परावाणीला सुद्धा अप्रमेय असणारी अशी जी स्वरूप स्थिती, त्या स्वरूप स्थितीला अप्रमेय अशी आहात. परा या ठिकाणी ज्ञानोबा म्हणतात की परावाणीला सुद्धा अप्रमेय असणारी स्वरूप स्थिती, त्या स्वरूप स्थितीमध्ये आपण अखंड विलास करणारे आहात. परा प्रमेय प्रमदा विलासिया म्हणजेच काय? परावाणी जिथपर्यंत जाऊन पोहोचत नाही. प्रत्येक मनुष्याला 4 वाणी असतात. त्या 4 वाण्यांपैकी सगळ्यात शेवटची परावाणी आहे. आपण ज्या वाणीने बोलण्याचा व्यवहार करतो तिला वैखरी वाणी असं म्हणतात. ही वैखरी वाणी आहे. वैखरी, मध्यमा, कंठामध्ये असणारी ही वाणी वेगळी, अशा या 4 वाण्या आहेत. या 4 वाण्यांपैकी सगळ्यात आत असणारी सूक्ष्म असणारी वाणी आहे तिला परावाणी असं म्हणतात. या परावाणीला सुद्धा जे विषय होत नाही अशी स्वरूप स्थिती आहे, ब्रह्मस्थिती आहे. आणि त्या ब्रह्मस्थितीमध्ये जे अखंड रममान होणारे आहेत असे सद्गुरू निवृत्तीनाथ दादा आहेत. ते अखंड स्वस्वरूपामध्ये विराजमान राहणारे आहेत. मग स्वस्वरूपामध्ये जर सद्गुरू निवृत्तीनाथ अखंड विराजमान आहेत तर त्यांच्या मुखातून येणारी भाषा सुद्धा ही लौकिकी भाषा नाही तर समाधी भाषा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल.
अमृतानुभवामध्ये सुद्धा ज्ञानोबरांनी गोड वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबराय म्हणतात माझ्या सद्गुरूंचं नाव काय आहे? निवृत्ती. माझ्या सद्गुरूंचं नाव कसं आहे? निवृत्ती आहे. निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव. ज्ञानोबराय म्हणतात माझ्या सद्गुरूंचं नाव निवृत्ती आहे. माझे सद्गुरू असे आहेत की जे कधीही प्रवृत्तीत येत नाहीत, अशी अखंड निवृत्ती अवस्थेमध्ये राहणारे असे सद्गुरू निवृत्तीनाथ दादा आहेत, असं ज्ञानोबरांनी म्हटलेलं आहे. आपला प्रवास जीवनात प्रवृत्तीतच गेले नाहीत आणि मग प्रवृत्तीतून निवृत्तीत यावं असे माझे सद्गुरू नाही, ते अखंड निवृत्ती अवस्थेमध्ये विराजमान असणारे असे सद्गुरू निवृत्तीनाथ दादा आहेत. मग जे अखंड निवृत्ती अवस्थेमध्ये आहेत, प्रवृत्ती गासून कैसे निवृत्तीसे आले, अखंड निवृत्ती अवस्थेमध्ये विराजमान असणारे सद्गुरू निवृत्तीनाथ दादा असल्यामुळे त्यांच्या मुखातून येणारी भाषा सुद्धा अशी समाधी अवस्थेतली भाषा आहे. म्हणून निवृत्तीनाथ दादांचं वाङ्मय अत्यंत गोड आहे. अत्यंत वेदांताचे गूढ सिद्धांत त्यामध्ये भरलेले आहेत. भक्तिशास्त्रातले आगळे वेगळे प्रमेय आपल्याला त्यामध्ये पाहता येतात. सुंदर अभंग आहे, परंतु भाषा ही जुनी आहे आणि समाधी भाषा असल्यामुळे आपल्याला लवकर त्या भाषेचा उलगाडा होत नाही. त्यातले थोडे काही अभंग आहेत ते आपल्याला थोडेसे सोपे वाटतात, पण भाषा थोडीशी जुनी आहे आणि समाधी अवस्था असल्यामुळे, समाधी भाषा असल्यामुळे सहजासहजी आपल्याला त्या शब्दांचे अर्थ कळत नाहीत. म्हणून हा अभंग जो आहे तो नामसंकीर्तन महात्म्य या प्रकरणातला आहे. आणि दादांच्या वाङ्मयामध्ये छोटीशी काही 8 ते 9 प्रकरणं आहेत. ती प्रकरणं सुद्धा खूप सुंदर आहे. दादांची प्रकरणं कशी आहेत तर सुरुवातीला बाळक्रीडा नावाचं प्रकरण आहे. भगवंताने जी बाळक्रीडा केलेली आहे ना, त्या बाळक्रीडेचं वर्णन सद्गुरू निवृत्तीनाथ दादांनी केलेलं आहे. जशी जगद्गुरु तुकोबरांची बाळक्रीडा आहे, ज्ञानोबरांची बाळक्रीडा आहे, ज्ञानोबरांच्या वाङ्मयामध्ये बाळक्रीडा आहे, निळोबरांच्या वाङ्मयामध्ये सुद्धा बाळक्रीडा आहे, नाथबाबांच्या आहे, नामदेवरायांच्या वाङ्मयामध्ये सुद्धा बाळक्रीडा आहे. प्रत्येक संतांनी भगवंताच्या बाललीलेचं वर्णन केलेलं आहे. तसं निवृत्तीनाथ दादांनी सुद्धा भगवंताच्या बाललीलेचं वर्णन आणि अत्यंत गोड केलेलं आहे. भगवंताच्या सगुण रूपाचं वर्णन अत्यंत गोड केलेलं आहे. काही अभंगातून निवृत्तीनाथ दादांनी पंढरी महात्म्य सांगितलेलं आहे. आता पंढरी महात्म्य वर्णन करत असताना त्या प्रकरणामधले अभंग सुद्धा खूप सुंदर आहेत. त्याच्यामध्ये पंढरी क्षेत्राचं अत्यंत सुंदर असं महात्म्य निवृत्तीनाथ दादांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पांडुरंगाचं महात्म्य सांगितलंय, क्षेत्राचं महात्म्य सांगितलंय, पुंडलिकरायाला धन्यता दिलेली आहे, असे अनेक अभंग आपल्याला त्यात पाहायला मिळतात. काही अभंग, एक प्रकरण असं आहे की आपल्याला स्वतःला सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त झालेली जी स्थिती आहे त्या स्थितीचं वर्णन एका प्रकरणामध्ये सद्गुरू दादांनी केलेलं आहे. माझे सद्गुरू जे गहिनीनाथ महाराज आहेत त्यांनी मला जो बोध केला आणि त्या बोधातून माझ्या जीवनामध्ये मला जी स्थिती प्राप्त झाली त्या स्थितीचं चिंतन त्या प्रकरणामध्ये सद्गुरू निवृत्तीनाथ दादांनी केलेलं आहे. अशी काही छोटी छोटी प्रकरणं आहेत. त्यापैकी हे एक प्रकरण आहे नामसंकीर्तन महात्म्य. नामसंकीर्तन महात्म्य नावाचं प्रकरण आहे. जवळजवळ 100 अभंग या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्या प्रकरणामध्ये सद्गुरू निवृत्तीनाथ दादांनी नामाचं महात्म्य आपल्याला सांगितलेलं आहे. नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे. आपल्या या वारकरी संप्रदायातील संत मानदेळाचा जर आपण विचार केला तर सद्गुरू निवृत्तीनाथ दादापासून तर शेवटचे संत निळोबाराय या सगळ्यांच्या वाङ्मयाचं जर चिंतन आपण केलं तर या सगळ्या संतांनी जगाला भगवत प्राप्तीचा सोपा मार्ग कोणता सांगितला असेल तर ते भगवंताचं नामचिंतन. विठ्ठल 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 विठ्ठल. निळोबारायांचे गोड प्रमाण आहे. निळोबाराय म्हणतायत की सगळे संत त्या काळामध्ये एकत्रित बसले. पण त्यामध्ये सद्गुरू निवृत्तीनाथ दादा असतील, ज्ञानोबाराय असतील, सोपान काका असतील, मुक्ताबाई माता असतील, गोरोबा काका असतील, चोखोबाराय असतील, तत्कालीन जी संत मंडळी आहेत ती सगळी संत मंडळी एकांतात बसली. संत एकांती बैसले. सगळे संत एकांतामध्ये बसले आणि बसल्यानंतर त्यांनी चिंतन केलं. ज्ञान मात्रे अवलोकिले, सारांश काढिले निवडून या. त्यांनी एक असं सारांश निवडून काढलं. अनेक प्रकारचे मार्ग आहेत, त्यातला सोपा मार्ग जगताला कोणता द्यावा म्हणून सगळ्या संतांनी निवडून काढलेला एक मार्ग आहे, ते हे हरीचे नाम. निळोबाराय म्हणतात असं भगवंताचं नाम आहे. म्हणून नाम मार्ग, या नामचिंतन मार्गाचा उपदेश निळोबारायांपासून तर सद्गुरू निवृत्तीनाथ दादांपर्यंत आणि सद्गुरू निवृत्तीनाथ दादांपासून तर खाली निळोबारायांपर्यंत सगळ्या संतांनी जगाला नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे. तसं निवृत्तीनाथ दादांनी सुद्धा या प्रकरणामध्ये नाम महात्म्य सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग नाम महात्म्य सांगत असताना
नाम महात्म्य सांगत असताना कधी गोविंद नामाचं चिंतन सांगितलेलं आहे, कधी रामकृष्ण नामाचं चिंतन सांगितलेलं आहे, कधी विठ्ठल नामाचं चिंतन सांगितलेलं आहे, तर कधी कधी राम नामाचं चिंतन सांगितलेलं आहे. प्रस्तुत काही अभंगाचा जर आपण विचार केला तर त्यातून राम नामाचं महात्म्य आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळतं. आता हा जो अभंग आहे, या अभंगामध्ये राम नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे. भगवंताचं राम नाम किती श्रेष्ठ आहे त्याचं महात्म्य निवृत्तीनाथ दादा यातून सांगतात. मग ते महात्म्य सांगत असताना हे भगवंताचं राम नाम ज्याच्या मुखामध्ये अखंड विराजमान आहे तोच या जगतामध्ये धन्य आहे असा नामचिंतन करणारा जो नामधारक त्याची धन्यता गातायत निवृत्तीनाथ दादा अभंगाच्या. राम नाम वाचे तोची एक धन्य, 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 ज्याची शुद्ध पुण्य ये जानी, ज्याची शुद्ध पुण्य ये जानी, त्याची शुद्ध पुण्य राम नामांकिता नित्य मंत्र जाते, 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 राम नामांकित मंत्र मंत्र जाते, राम नामांकित मंत्र मंत्र जाते, राम नामांकित मंत्र जाते, राम नामांकित नित्य मंत्र जाते. सद्गुरु निवृत्तीनाथ दादा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपल्याला सांगतात की या जगतामध्ये हे जे राम नाम आहे त्या राम नामाचा उच्चार अखंड ज्याच्या वाचेमध्ये आहे तो या जगतामध्ये धन्य आहे. त्या नामधारकाची धन्यता सद्गुरु निवृत्तीनाथ दादा अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये गातायत. या जगताचा जर आपण विचार केला तर या जगतामध्ये अनेक प्रकारचा समाज आपल्याला पाहायला मिळतो. त्याचं थोडंसं आपल्याला संत वाङ्मयाच्या द्वारे चिंतन करायचं ठरलं तर हा सगळा समाज आपल्याला दोन वर्गामध्ये पाहायला मिळतो. या जगतामध्ये एक वर्ग असा आहे की त्या वर्गाची संतांनी निंदा केलेली आहे. एक वर्ग असा निंद्य वर्ग आहे, म्हणजे ज्या वर्गाची संतांनी ज्या वर्गाचा संतांनी धिक्कार केलेला आहे असा धिक्काराचं जीवन जगणारा एक वर्ग या जगतामध्ये आहे. आणि दुसरा एक वर्ग आपल्याला या जगतामध्ये पाहायला मिळतो की त्याची संतांनी धन्यता गायलेली आहे असा धन्य जीवन जगणारा एक वर्ग या समाजामध्ये पाहायला मिळतो. त्यापैकी पहिला वर्ग आहे की तो निंद्य जीवन जगणारा आहे की ज्याचा संतांनी धिक्कार केलेला आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या वाङ्मयाचा जर आपण विचार केला तर अनेक अभंगातून तुकोबारायांनी धिक्कार केलेला आहे. कुणाचा धिक्कार केलेला आहे अनेक वचनं आपल्याला पाहायला मिळतात. तुकोबाराय सांगतात, धिगजिने जया बाईले आधीन परलोकमान दोन्ही नाही. महाराज म्हणतात त्याचं जीवन धिक्कारास्पद आहे, त्याचं जीवन धिक्कारणीय आहे. कुणाचं? धिगजिने जया बाईले अधीन, जो बाईच्या अधीन होऊन राहतो, जो स्त्रीच्या अधीन होऊन जीवन जगतो. असे जे वर्ग समाजामध्ये आहे, असे जे लोक समाजामध्ये आहे ते लोक मात्र धिक्कारणीय आहे, त्यांचं जीवन धिक आहे. विठ्ठल बाईलीच्या अधीन होय ज्याची जिने, स्त्रीच्या अधीन होऊन जो जीवन जगणार आहे. काय ज्ञानोबारांनी 13व्या अध्यायामध्ये अज्ञान पदावर गोड चिंतन केलेलं आहे. 13व्या अध्यायामध्ये बोलत असताना ज्ञानोबाराय म्हणतात हे लोक स्त्रीच्या अधीन किती अधीन होऊन राहतात. ज्ञानोबारांनी त्याकरता दृष्टांत दिला. ज्ञानोबाराय म्हणतात, प्रेमाथिलेनी भक्ते जैसेनी भजिजे कुलदैवते, तैसा एकाग्र चित्ते श्री जो उपासी. तो स्त्रीची उपासना करतो. कशी उपासना करतो? ज्ञानोबाराय म्हणतात ज्याचं चित्त कुलदेवतेच्या प्रेमाने ओथंबलेलं आहे,
आणि कुलदेवतेवर ज्याची श्रद्धा आहे तो मनापासून एकाग्रतेने कुलदेवतेची सेवा करतो. त्याप्रमाणे एकाग्र चित्ते श्री जो उपासी, या प्रकारे हे लोक स्त्रियांची उपासना करतात. असं स्त्रियांच्या अधीन ज्यांचं जीवन आहे ते लोक धिक्काराला पात्र आहेत. विठ्ठल विठ्ठल जिने नाही विवेक वैराग्य झुरे माना लागी साधूपणा. तुकोबारे म्हणतात त्याचं जीवन धिक्कारणीय आहे. ज्याच्या जीवनामध्ये विवेकही नाही वैराग्यही नाही असे जे लोक आहेत त्यांचं जीवन धिक्कारणीय आहे. अनेक पद्धतीने तुकोबारांनी वर्णन करून सांगितलेलं आहे. तुका म्हणे नारायणा सेवाहीना धिक वृत्ती. हे नारायणा जे सेवाहीन आहेत, ज्यांना कोणत्याही प्रकारची सेवा करायला आवडत नाही ना, असे सेवाहीन माणसं जगात असतात. तर हे लोक सुद्धा कसे धिक, त्यांचा सुद्धा धिक्कार असो. असे अनेक प्रकारे तुकोबारांनी काही वर्गाचा धिक्कार केलेला आहे. असा धिक्कारणीय जीवन, निंद्य जीवन जगणारा एक वर्ग समाजामध्ये आहे. परंतु एक दुसरा वर्ग आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतो की ज्याची संतांनी निंदा केलेली नाही, त्यांची धन्यता गायलेली आहे. या जगतामध्ये ते धन्य आहे म्हणून त्यांचं वर्णन केलेलं आहे. असे आता धन्यतेचं वर्णन करणारे असे अनेक अभंग आहे. अनेकांची धन्यता तुकोबारांनी गायलेली आहे. ती गायलेली असताना संतांच्या जीवनाला विशेष करून तुकोबारांनी धन्यता दिलेली आपल्याला पाहायला मिळतात. संतांचं जीवन तर धन्यच आहे. धन्यते संसारी दया, धन्यते संसारी दयावंत जे अंतरी. ओ दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी. या जगतामध्ये धन्य आहे. आणि धन्यतेला प्राप्त झालेले संत आहेत. ते संत आपल्याला ज्या काळामध्ये भेटतात, ज्या वेळेमध्ये भेटतात, ज्या दिवसामध्ये भेटतात, त्या सगळ्याला धन्यता दिलेले प्रमाण आपल्याकडे संत वाङ्मयात अनेक आहेत. अनेक धन्यतेचं चिंतन. पण आपल्याला विशेष आज या ठिकाणी सद्गुरु दादांचं वर्णन करत असताना त्यांनी दिलेल्या वचनानुसार आपल्याला चिंतन करायचंय. त्यांनी धन्यता कुणाला दिलेली आहे तर त्यांनी धन्यता नामधारकाला दिलेली आहे. तसं जगद्गुरु तुकोबारायांचं सुद्धा प्रमाण आहे. तुकोबाराय सांगतात, धन्य तुका म्हणे संसाराती आली हरी रंगी रंगली सर्व भावे. तुकोबाराय म्हणतात या संसारामध्ये ते धन्य आहेत की जे संसारामध्ये आले आणि हरीच्या रंगामध्ये रंगलेले आहेत. धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. राम कृष्ण वासुदेव सदा राम कृष्ण वासुदेव सदा वाचे. राम
हरीच्या रंगामध्ये रंगण्याला धन्यता दिलेली आहे, त्याचप्रमाणे नाथबाबांनी सुद्धा जो हरीच्या रंगामध्ये नाचतो त्याचं जीवन धन्य आहे असं नाथ महाराजांनी म्हटलेलं आहे. आता नामचिंतनाच्या बाबतीमध्ये धन्यतेला पात्र असणारे कोण कोण आहेत पहा. जगद्गुरु तुकोबारायांचा गोड अभंग आहे. महाराज म्हणतात, राम म्हणता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली पुढे चाला, धन्य धन्य ते शरीर, तीर्थव्रतांचे माहेर. भगवंताचं नामचिंतन करत करत जो वाटचाल करतोय, असा अखंड नामचिंतनामध्ये जो रत आहे ना, त्याचं शरीर धन्य आहे. त्यानंतर नामचिंतनामध्ये आपल्या अंतकरणामध्ये जर प्रेम निर्माण होत असेल आणि ते प्रेम जर तसंच टिकणार असेल तर तुकोबारांनी आपल्या संचिताला सुद्धा धन्यता दिलेली आहे. धन्य मी मानीन आपुले संचित, राहिलीसे प्रीत तुझ्या नामी. भगवंताच्या नामासंबंधी प्रेम निर्माण राहणार असेल तर त्या संचितालाही सुद्धा तुकोबाराय धन्यता देत आहेत. असं भगवंताचं नाम ज्याच्या मुखामध्ये अखंड आहे त्याच्या मुखाला सुद्धा तुकोबारांनी धन्यता दिलेली आहे. तुका म्हणे धन्य तयाचे वदन, जया नारायण ध्यानी मनी. ज्याच्या ध्याना मनामध्ये मुखामध्ये अखंड नारायण आहे त्याचं वदन ही धन्य आहे. या प्रकारे तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. ज्याच्या मुखामध्ये नाम आहे तो धन्य आहे. जसं तुकोबारांनी नाथबाबांनी आदी संतांनी म्हटलं तसं सद्गुरु निवृत्तीनाथ दादाही या ठिकाणी म्हणतात की अखंड राम नाम ज्याच्या मुखामध्ये विराजमान आहे तो या जगतामध्ये धन्य आहे. पण आपल्याला थोडंसं चिंतन या बाबतीमध्ये असं करावं लागेल की धन्य म्हणजे काय. धन्य शब्दाचा विचार थोडासा करा. कोशामध्ये अमरकोशामध्ये धन्य शब्दाचा विचार करत असताना धन्य कुणाला म्हणतात. सुकृती पुण्यवान धन्य. जो सुकृतीवान आहे, जो सुकृती पुण्यवान आहे तो या जगतामध्ये धन्य आहे असा धन्य शब्दाचा अर्थ केलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सुकृती पुण्यवान धन्य असा धन्य शब्दाचा अर्थ केलेला आहे. किंवा आपण थोडंसं पंचदशीचं चिंतन जर केलं ना, पंचदशीमध्ये 7व्या प्रकरणामध्ये शिष्य ज्या काळामध्ये आत्मानंदामध्ये प्राप्त होतो त्या काळामध्ये शिष्याच्या मुखातून आलेले उद्गार त्या ठिकाणी विद्यारण्य स्वामींनी वर्णन केलेले. धन्योहम धन्योहम. आता हा धन्योहम धन्योहम शब्द तिथं अनेकदा आलेला आहे. मग धन्य शब्दाचा अर्थ काय. टीकाकारांनी धन्य शब्दाचा अर्थ करत असताना खाली अर्थ केला धन्य कृतार्थ. धन्य शब्दाचा अर्थ होतो कृतार्थ. सुकृती पुण्यवान धन्य हा अर्थ कोशातला आहे आणि कृतार्थ हा पंचदशीतल्या टीकेतला आहे. धन्य शब्दाचा अर्थ होतो भाग्यवान, कृतार्थ, सुकृतीवान, पुण्यवान असा होतो. मग आपल्याला या ठिकाणी हे चिंतन करायचंय की सद्गुरु निवृत्तीनाथ दादा धन्यता देतात कुणाला. जो संपत्तीने युक्त आहे, जो ऐश्वर्याने युक्त आहे त्याला नाही संतांनी धन्य म्हटलं, त्याला संतांनी धन्य म्हटलेलं आहे. ज्याच्या मुखामध्ये परमात्म्याचं नाम अखंड येत आहे त्याला या ठिकाणी धन्यता गायलेली आहे. मग आपल्याला थोडासा असा इथे विचार करावा लागेल की अखंड मुखामध्ये नाम येण्याला का बरं धन्यता दिली असावी. नाम तर आम्ही घेतो ना, नाम आपणही घेतो, पण भगवंताचं रामनाम असेल किंवा कोणतंही परमात्म्याचं नाम असेल ते आपल्या मुखामध्ये येणं ही म्हणेल आपण म्हणावी तितकी सोपी गोष्ट नाही. कारण संतांनी आपल्याला हा विचार सांगितलेला आहे की सहजासहजी परमात्म्याचं नाम आपल्या मुखाला येत नाही. आपल्या मुखाला परमात्म्याचं नाम येण्याकरता काय काय करावं लागतं. नाथबाबांनी सांगितलं अनंत जन्माचे सुकृत, प्रमाणे तुम्हाला सांगितली. नाथ बाबा सांगतात अनंता जन्माचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होय. आणि ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात अनंता जन्माचे तप एक नाम. अनेक जन्माचं तप आपल्या जीवनामध्ये असेल त्या काळामध्ये एक नाम मुखाला येतं.
सर्व मार्ग सुगम हरिपाठ हा विचार पुढे आहे. म्हणून परमात्म्याचं नाम मुखाला येणं म्हणावं तितकी सोपी गोष्ट नाही. रामनामाच्या बाबतीमध्ये ज्ञानोबारांनी चिंतन करताना असं म्हटलंय, परमात्म्याचं रामनाम कुणाच्याही मुखाला येत नाही. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, तरीच जीवाग्री येईल नाम श्रीरामाचे. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, तरीच जीवाग्री येईल नाम श्रीरामाचे. तरच आपल्या जीवाग्रावर श्रीरामाचं नाव येतं. आता पूर्वजन्मी जाचे अचल पुण्याई, ओ पूर्वजन्मी जाचे अचल पुण्याई, ओ पूर्वजन्मी जाचे अचल पुण्याई, पूर्वजन्मी जाते असेल पुण्याई. मुखी गाईल देवाचे भजन, मुखी गाईल देवाचे भजन, मुखी गाईल देवाचे भजन, जगाच्या बाजारे सर्व काही मिळे, ओ जगाच्या बाजारे सर्व काही मिळे, ओ जगाच्या बाजारे सर्व काही मिळे, ओ जगाच्या बाजारे सर्व काही मिळे. कुणाचं हे प्रमाण? सेना महाराज. सगळ्या संतांची एक वाक्यता याबाबत आपल्याला दिसून येईल की भगवंताचं नाम मुखाला येण्याकरता अनंत जन्माचं सुकृत पुण्याई लागते. तरच आता तुकोबारांची वचनं सांगतो. तुकोबारांनी नाटामध्ये म्हटलंय, तिळे तिळे पुण्यसाचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचे सिया तुडे, समागम घडे संतांचा. आपला विचार चाललाय राम नामाचा. रामनामासंबंधी तुकोबारायांच्या 100 शरणामध्ये एक सुंदर प्रमाण आहे. तुकोबाराय सांगतात, हा जो रामनामाचा उच्चार आहे ना, तो सहजासहजी आपल्या जिभेवर बसत नाही. राम हा उच्चार तरीच बैसे वाचे, जरी अनंता जन्माची होईल पुण्य. राम नाम मुखाला येण्याकरता अनंत जन्माचं पुण्य लागतं. ज्ञानोबारायांची 9व्या अध्यायातली ओवी पहा. ज्ञानोबाराय म्हणतात, जयांचे वाचे पुढा भोजे, अखंड नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्री ओळगी जे एक वेळ मुखासी यावया. जे एक वेळ मुखासी यावया, जन्म सहस्री ओळगी जे नाम एकदा मुखाला येण्याकरता हजारो जन्म सेवेमध्ये घालावे लागतात. असं भगवंताचं नाम सहजासहजी मुखाला येत नाही. आणि असं भगवंताचं नाम सहजासहजी मुखाला न येणार, ज्यांच्या जिवेवर अखंड नाचत आहे, अखंड नाचत आहे, म्हणूनच ते या जगतामध्ये धन्य आहेत. विठ्ठल तुम्ही म्हणाल, मग आमचंही जीवन धन्य आहे. आपण किती घेतो देवाचं नाव? कीर्तनात बसल्यानंतर सुद्धा आपण घेत नाही. आहे का पुण्य तितकं तरी आपलं? ही संतांची प्रमाणे इथंच सार्थ होतात खरी. आपण म्हणतो संतांची वचन आहेत की मुखाला नाव येत नाही. आपल्याच येत नाही. आपला स्वतःचाच अनुभव पहा. आपल्या मुखाला संसारातली गोष्ट जाऊ द्या, ज्या काळामध्ये आपण कथा कीर्तनामध्ये येऊन बसतो त्या काळामध्ये आपण किती देवाच्या नावाचा उच्चार करतो? पुण्यच नाही. विठ्ठल 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 म्हणून रामनामाचं चिंतन सांगत असताना हे अखंड रामनाम ज्याच्या मुखामध्ये आहे, ज्याचे वाचे तो धन्य. सद्गुरू निवृत्तनाथ दादा म्हणतात तो धन्य आहे. आता हे रामनाम सामान्य नाही. या रामनामाचा थोडासा विचार करा. रामनामामध्ये किती अक्षर आहेत बरं बाबा? रामनामामध्ये किती अक्षर आहेत? 2. किती? 4 5 2 किती? 2 किती आहेत? 2 किती आहेत? 2 1 2
अरे राम नाम सोपे बाळा, सांग रे, राम नामामध्ये किती अक्षर आहे? हा, 2. कोणकोणती? रकार आणि मकार. राम. काय रामनामामध्ये किती अक्षर आहेत याचा विचार करा. थोडस व्याकरणाकडे जाऊया. व्याकरणामध्ये गेल्यानंतर कोणताही शब्द, एखादा वर्ण असतो, तो वर्ण पूर्ण होण्याकरता कोणतंही व्यंजन घ्या. व्यंजन आणि स्वर. तुला स्वर आणि व्यंजन कळतात का? स्वर आणि व्यंजन नाही, कितवीला आहे शाळेला? स्वर आणि व्यंजन काय? व्याकरण आपल्याला असं सांगतं की कोणताही शब्द ज्यावेळेस तो वर्ण, त्या वर्णाचा उच्चार करत असताना हलंत्य, त्या वर्णाची पूर्णता होण्याकरता त्याला अच जोडावा लागतो, स्वर जोडावा लागतो, त्यावेळेस तो पूर्ण होतो. आता राम नामामध्ये किती अक्षर आहे त्याचा विचार आपण करू. रकार. रकार हलंत करा. र अधिक अ मिळून काय झाला? र पूर्ण झाला. म्हणजे र अधिक अ किती अक्षर झाली? 2. पुढे चला. पुढे काय? एक कान आहे ना, पुढे कान आहे की नाही? त्याच्यामध्ये काय? रा म्हणतो की नाही, तिथे आ आहे. म्हणजे आ किती झाले? 3 झाले. पुढे शेवटचा मकार. मकार हलंत्य करा. आणि मकाराच्या पुढे कोण आहे? आकार आहे. किती अक्षर झाली? 5 अक्षर झाली. विठ्ठल आता पहा, राम शब्दाचं चिंतन करत असताना हा मंत्र इतका असामान्य आहे. त्या राम शब्दाचं चिंतन करत असताना व्याकरणाच्या दृष्टीने शब्दाची व्युत्पत्ती 2 प्रकारे केली जाते. एक लौकिकी व्युत्पत्ती असते आणि एक अलौकिक व्युत्पत्ती असते. लौकिक व्युत्पत्ती करत असताना, राम शब्दाचं चिंतन करत असताना, राम शब्द कोणत्या धातूपासून बनला? रम धातू, रमो क्रीडायाम या धातूपासून राम शब्दाची उत्पत्ती होते. मग राम शब्दाची उत्पत्ती होत असताना त्याचा अर्थ करत असताना रमन्ते योगिनो यस्मिन राम, योगी लोक ज्याच्यामध्ये रममान होतात त्याला राम असं म्हणतात. हा झाला राम शब्दाचा लौकिक अर्थ. ही राम शब्दाची लौकिक व्युत्पत्ती झाली. पण आता कोणत्याही शब्दाची 2 प्रकारची व्युत्पत्ती केली जाते, लौकिक व्युत्पत्ती आणि अलौकिक व्युत्पत्ती. आता त्या राम शब्दाची अलौकिक व्युत्पत्ती करत असताना त्याच्या वर्णाचा विच्छेद केल्यानंतर त्या प्रत्येक वर्णाच्या विच्छेदामध्ये त्याचा काही अर्थ भरलेला आहे. काय? शिव रहस्य नावाचा एक ग्रंथ आहे आणि त्या शिव रहस्य नावाच्या ग्रंथामध्ये भगवान शंकराने पार्वती मातेला या राम नामाचं महत्व सांगितलेलं आहे. भगवान शंकर पार्वतीला सांगतायत, अगं पार्वती, हे राम नाम सामान्य नाही, हे राम नाम बघ कसं आहे. या राम नामामध्ये येणारा जो रकार आहे तो रकार सामान्य नाही. तो रकार कुणाचा वाचक आहे? राम नामामध्ये येणारा रकार हा जानकी वाचक आहे. नुसता रकार हा जानकी वाचक आहे. आणि त्या रकाराच्या अगदी जवळ कोणता वर्ण आहे? रकाराच्या अगदी जवळ कोणता वर्ण आहे? कोणता वर्ण आहे? रकाराच्या अगदी समीप कोणता वर्ण आहे? आकार आहे. रकाराच्या अगदी समीप कोणता वर्ण आहे? आकार आहे. आकार आहे. मग रकाराच्या अगदी समीप राहणारा आकार वर्ण आहे. जानकीच्या अगदी समीप राहणारे कोण आहेत? प्रभू रामचंद्र आहेत. म्हणून रकार उत्तरवर्ती असणारा जो आकार आहे तो आकार प्रभू रामचंद्रांचं वाचक आहे. पुढे चला. रचं पूर्ण चिंतन पूर्ण झाल्यानंतर मध्ये जो काना येतो त्याला आ आपण असं म्हणतो. रा तो आ आहे. त्या आकाराचं चिंतन करत असताना तो जो आ आहे ना, तो आ कुणाचा वाचक आहे? तो भरताचं वाचक आहे. आकारातून भरताचा वाचक आहे. त्यातून भरताचं ग्रहण करावं. त्यानंतर शिल्लक राहिलेला मकार आहे आणि मकार उत्तरवर्ती पुढे असणारा आकार आहे. शेवटी असणारा जो मकार आहे त्या मकारातून आपल्याला लक्ष्मणाचं ग्रहण करता येतं आणि पुढे असणारा जो आकार आहे त्यातून शत्रुघ्नाचं ग्रहण करता येतं. म्हणजे दिसणारा 2च अक्षरी दिसणारा राम मंत्र आहे, परंतु या राम मंत्रातून आपल्याला राम पंचायतनाचं दर्शन घडत आहे. विठ्ठल विठाला विठाला राम नामाचं चिंतन करत असताना 5 प्रकारची वर्ण विच्छेद करून आपण पाहिली. काही ठिकाणी राम शब्दाचा अर्थ करत असताना शब्दशः वर्णयुक्त अर्थ करत असताना रकार घ्या, त्याच्यानंतर पुढे असणारा आकार घ्या आणि पुढे असणारा मकार घ्या. या 3 अक्षराचं चिंतन करा. या 3 अक्षराचं चिंतन करत असताना योग वाशिष्ठामध्ये असा विचार आला. आता श्लोक माझे सगळे पाठ नाही आहेत तर अर्थ सांगतो. योग वाशिष्ठामध्ये असं चिंतन आलं की त्या राम शब्दामध्ये असणारी ही 3 अक्षर आहे त्यापैकी जो रकार आहे तो रकार हा अग्निवाचक आहे. राम शब्दातील रकार हा अग्निवाचक आहे. त्याच्या पुढे येणारा आकार किंवा आकार घ्या तो सूर्यवाचक आहे आणि त्यानंतर पुढे आलेला जो मकार आहे तो मकार चंद्रवाचक आहे.
राम शब्दातील रकार काय करतो? राम शब्दातील रकार हा अग्निवाचक आहे. अग्नी काय करतो? अग्नीचं काम काय आहे? आपल्या सानिध्यामध्ये जे जे आलेले आहेत त्या सर्वांना संपवणं, जळवणं, आपल्यासारखं करणं आहे. अग्नी माझी गेले अग्नी होऊनी त्याची ठेले, तुकोबाराय सांगतात. अग्नीच्या संपर्कात जे जे येतात ते अग्नी स्वरूप होतात. म्हणजेच राम शब्दातील जो रकार आहे त्या रकाराचं नुसतं चिंतन केलं तर रकार हा अग्निवाचक असल्यामुळे सकल पातकांचा विनाश करण्याचं सामर्थ्य फक्त रकारामध्ये आहे. किंवा आपल्या जीवनामध्ये आजपर्यंत जी जी काही कर्म घडलेली आहेत त्या सगळ्या कर्मांचा नाशक असणारा हा रकार आहे. किंवा आपल्या जीवनामध्ये अंतकरणामध्ये जेवढे जेवढे काही पुढे असणारा मकार, त्या मकाराचा जर आपण विचार केला तर तो चंद्राचा वाचक आहे. चंद्र काय करतो? आपल्याला शीतलता प्रदान करून देतो. तसा मकार काय करतो? आपल्या अंतकरणामध्ये असणारे जे त्रिविध ताप आहेत त्या त्रिविध तापांना शमवण्याचं काम तो मकार करतो. असं हे रामनाम आहे. विठ्ठल विठ्ठल पुढे चला, पद्मपुराणामध्ये आलेलं रामनामाचं चिंतन सांगतो. पद्मपुराणामध्ये रामनामाचं चिंतन करत असताना रकार आहे, आकार आहे आणि मकार आहे. तर तो जो रकार आहे तो रकार वैराग्यवाचक आहे. वैराग्य हेतो हो रकार, रकार वैराग्याचा हेतू आहे. रकारानंतर पुढे असणारा जो आकार आहे तो आकार हा ज्ञानाचा हेतू आहे. ज्ञानाचं ग्रहण करून देणारा आहे आकार. ज्ञान झालं, वैराग्य झालं आणि त्यानंतर पुढे आलेला जो मकार आहे तो भक्तीचा वाचक आहे. म्हणजे राम शब्दाच्या उच्चारातून जीवाला भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या तिन्ही तत्वाची प्राप्ती करून देण्याचे सामर्थ्य फक्त एका रामनामामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल राम नाम हे सच्चिदानंदाचं बोधन करून देणारं नाम आहे. आता काय काही लोक शंका घेतात की प्रभू रामचंद्राचं नामचिंतन करताना फल काय सांगितलंय? राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. अगदी राम नामाचा उच्चार केल्याबरोबर रामरूपता प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य रामनामामध्ये. राम रूप केली रामे कौसल्या माऊली, राम राहिला मानसी ध्यानी चिंतनी जयासी, राम होय त्यासी संदेह नाही भरवसा. तुकोबरांची वचन आहेत. ज्याने रामनामाचं चिंतन केलं त्याला रामरूपता प्राप्त होणार निश्चित आहे. मग काही लोक शंका घेतात का रामरूपता प्राप्त करून घेणं म्हणजे राम हा ब्रह्मरूप आहे, रामनामाने ब्रह्मरूपता प्राप्त होणं कसं काही शक्य आहे? कारण ब्रह्मरूपता प्राप्त होण्याकरता आम्हाला वेदांत शास्त्राचं चिंतन असं सांगतं की तत्वमसी महावाक्याचा उपदेश करावा लागतो. श्रीगुरूंच्या मुखातून तत्वमसी महावाक्याचं श्रवण झाल्याबरोबर तत्वमसी वाणी एक वेळ पडता काणी, अविद्या निद्रा गेली पळवणी तत्क्षणी जागिन्नला, असा विचार वेदांत आपल्याला सांगतं की काय करावं लागतं की तत्वमसी महावाक्याचा उपदेश ऐकावा लागतो. आणि तत्वमसी महावाक्य ऐकल्याबरोबर जीवाला ब्रह्मरूपता प्राप्त होते असं वेदांत सांगतो. परंतु मग या रामनामाचं चिंतन करत असताना पद्मपुराणाने आपल्याला सांगितलं तुम्हाला तसं म्हणायचं असेल तर रामनाम सुद्धा सामान्य नाही. रामनाम सुद्धा एक महावाक्यच आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्याकडे महावाक्य आहेत. किती महावाक्य आहेत? सगळी 4 महावाक्य आहेत. 4 महावाक्याचं चिंतन करत असताना तत्वमसी या महावाक्याचं चिंतन करा. आता कोणतंही महावाक्य घेतलं तर जे 3 पद असतात. एक आहे ब्रह्माचं वाचक, दुसरं आहे जीवाचं वाचक आणि तिसरं आहे त्यांचं ऐक्य करून देणारं तिसरं पद. तत्वम असी, तत् ते ब्रह्म, त्वम म्हणजे तू, असी पदाने त्यांचं ऐक्य केलं जातं. तसं रामनामाचं चिंतन करा. रामनामाचं चिंतन करत असताना तत्वमसी पदामध्ये असणारं हे जे तत्पद आहे त्या तत्पदाचं बोधन करून देणारा रामनामातील रकार आहे. रकार कोणाचा द्योतक आहे? तत्पदाचा. रकाराने तत्पदाचं चिंतन करावं. रकार म्हणजे काय? ब्रह्मवाचक आहे. तत्पद म्हणजे ब्रह्म आहे, रकार म्हणजे ब्रह्म आहे आणि शेवटी असणारा मकार हा जीववाचक आहे. मकार तत्वम, त्वम पद वाचक आहे आणि मध्ये असणारा जो आकार आहे ना तो आसी पद आहे. मग त्या आसी पदाने काय होतं? जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य केलं जातं. या प्रकारे हे रामनाम म्हणजेच तत्वमसी महावाक्य आहे
आणि मग तत्वमसी महावाक्याने जी फलरूपता आपल्याला प्राप्त होते ब्रह्मरूपता, तीच फलरूपता तत्वमसी महावाक्याचं स्वरूप असणारं रामनाम, त्या रामनामाने जीवाला ब्रह्मरूपता प्राप्त होते. विठ्ठल विठ्ठल रामनाम सामान्य नाही. रामनामाचं इतकं चिंतन आपल्या शास्त्रात पुराणामध्ये केलेलं आहे. हे रामनाम निवृत्तीनाथ दादांनी इथं जे चिंतन केलेलं आहे की रामनाम ज्याच्या मुखामध्ये आलंय त्याचं जीवन धन्य आहे. का धन्य आहे? की रामनामाचं चिंतन केल्यानंतर जेवढी फलं प्राप्त होतात ना, ती सगळी फलं त्या नामधारकाला प्राप्त होतात. मग त्याचं जीवन धन्य का होणार नाही? हे दिसणारं दोनच अक्षरी राम आहे, पण जगद्गुरु तुकोबारांनी म्हटले राम राम हे मातू नये म्हणू हे शब्द. दिसायला दोनच शब्द आहेत, पण याला शब्द असं म्हणू नका. जसे व्यवहारामध्ये दोन्ही वर्ण एकत्रित आल्यानंतर त्याचा एक शब्द तयार होतो, पण राम नाम हे राम हा काही शब्द नाही, राम हा शब्द नाही, हा एक फार मोठा महामंत्र आहे. रामनामच्या बाबतीमध्ये हे चिंतन करू नका. दिसायला दोनच अक्षर आहे, पण ज्ञानोबरांचा एक गोड अभंग आहे. रकारा पुढे एक मकार मांडिका, रकारा पुढे एक मकार मांडिका. रकार आहे आणि रकारा पुढे काय काढतो आपण? मकार काढतो. पण दिसायला जरी दोनच अक्षर असली तरी फल काय? उतरसी समतुका शंभूचिया, उतरसी समतुका शंभूचिया. या परिणामाची ओळ मांडोनी, या परिणामाची ओळ मांडोनी. रकारा पुढे एक मकार मांडिका, उतरसी समतुका शंभूचिया. अगदी शिवाच्या बरोबरीला तू प्राप्त होशील इतकं मोठं फल या रामनामातून आहे. म्हणून हे रामनाम सामान्य नाही. काय पद्मपुराणामध्ये कथा आलेली आहे, उत्तर भागामध्ये ती कथा आलेली आहे. पार्वती मातेने वैष्णवी दीक्षा ग्रहण केली. आता भगवान शंकर शैव आहेत, पण शैव असताना सुद्धा पार्वती मातेने वैष्णवी दीक्षा ग्रहण केली. आता भगवान शंकराला आनंद झाला की आपल्या पत्नीने वैष्णवी दीक्षा ग्रहण केली. का बरं आनंद झाला? भगवान शंकर स्वतः वैष्णव आहेत ना. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, भगवान शंकर स्वतः वैष्णव आहेत. आणि मग पार्वती मातेने वैष्णवी दीक्षा घेतल्यानंतर भगवान शंकराला आनंद झाला. आणि मग दीक्षा घेतल्यानंतर भगवंताने वामदेवाकडून पार्वती मातेने दीक्षा घेतली असं वर्णन पुराणामध्ये आहे. भगवान शंकराने विचारलं, का ग तुला दीक्षा मिळाली? मग तुझ्या गुरुने तुला काही नित्यनेम सांगितला असेल ना. माळ घालताना काहीतरी नित्यनेम सांगितला जातो ना. नित्यनेम सांगितला जातो ना, हरिपाठ करावा, तुळशीला पाणी घालावं, ज्ञानेश्वरी वाचावी, असा नित्यनेम सांगितला जातो ना. आणि तो नित्यनेम रोज केला पाहिजे माणसाने. तुकोबारांनी काय म्हटलंय? काही नित्यनेमावीन अन्न खायतो श्वान म्हटलंय का नाही. म्हणून नित्यनेम माणसाने रोज केला पाहिजे. काहीतरी नित्यनेम जीवनामध्ये असला पाहिजे. गुरुरे पांडुरंग बाबा सांगत असतात. आणि या मंडळींचं जीवन नित्यनेम स्वरूप आहे. ते नुसतं सांगत नाहीत समाजाला, आपल्या अनुष्ठानातून हा संदेश समाजाला देतात. जीवनामध्ये नित्यनेम असला पाहिजे. भगवान शंकराने विचारलं, पार्वती तुला काहीतरी नित्यनेम सांगितला असेल ना. ती म्हटली, हो मला नित्यनेम सांगितला, भगवंताचं ध्यान करायचं आणि रोज विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा, रोज विष्णू सहस्रनाम म्हणायचं. आणि ठीक आहे. मग पार्वती मातेचा पाठ सुरू झाला. रोज सकाळी उठलं की पार्वती मातेने विष्णू सहस्रनाम म्हणावं. एक दिवस काहीतरी उशीर झाला नित्यनेमाला आणि नित्यनेम थोडासा लांबला. पार्वती मातेचं विष्णू सहस्रनाम सुरू झालं. भगवान शंकराला भूक लागली आणि भूक लागल्यानंतर भगवान शंकर म्हणतात, आवर ना, एवढा लांबट नित्यनेम कुठं असतोय का? माझ्यावर तुझा नित्यनेम सुरू झाला, आवर लवकर, मला भूक लागली. पार्वती माता म्हटली, नाही, नित्यनेम म्हणजे नित्यनेम, त्याच्यात तडजोड करायची नाही. माझ्या गुरूंनी मला सांगितलंय नित्यनेम पूर्ण झाल्याशिवाय मी काय येणार नाही. भगवान शंकर म्हटले, थांब जरा, मी तुला एक मधला मार्ग सांगतो. म्हणे काय मधला मार्ग आहे? आता विष्णू सहस्रनाम सगळं वाचत बसायचं म्हणजे फार वेळ लागणार ना. तुला मी मधला मार्ग सांगतो म्हणे. म्हणजे काय मधला मार्ग आहे? म्हणे काय नाही, फक्त एकदाच राम म्हणायचं. तो एकदा राम म्हटली ना, श्रद्धेने विश्वासाने प्रेमाने एकदा राम म्हटली ना, सगळ्या विष्णू सहस्रनामाचं फळ तुला प्राप्त होणार आहे. याला पुरावा आहे. पद्मपुराणातही हा श्लोक आलेला आहे आणि रामरक्षेतला सगळ्यात शेवटचा श्लोक आहे. राम रामेति रामेति
रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. भगवंताच्या 1000 नावाची तुलना करून देणार एकच राम नाम आहे का नाही? हे ऐकलं ना आपल्याला बरं वाटलं असं. बरं झालं आजपासून विष्णू सहस्रनाम वाचायचा ताणच घ्यायचा नाही. एकदा राम म्हटलं म्हणजे झालं. पण नीट ऐका, सांगणारी भगवान शंकर आहे आणि ऐकणारी पार्वती माता आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण त्याच्या शोधात असतो. शॉर्टकट कसा मिळेल? परमार्थात माणसं मधल्या वाटा शोधायच्या बऱ्याच वेळा प्रयत्नात असतात. तसं आपल्याकरता नाही. ते फक्त रामनामाचं महात्म्य ऐकून ठेवा. आणि असं राम ज्याच्या मुखावर अखंडित विराजमान आहे त्याचं जीवन धन्य आहे. आणि पुढे सद्गुरू निवृत्तीनाथ दादांनी असं म्हटलेलं आहे की तोच या जगतामध्ये खरा सुकृतवान आहे. त्याच शुद्ध पुण्य या जगतामध्ये आहे. पुण्य तर आपण सर्व करतो, पण शुद्ध पुण्य आपल्याकडे असेलच असं काही सांगता येत नाही. पण त्याच्याकडे शुद्ध पुण्य आहे. कशावरून? ज्या अर्थी अखंड भगवंताचं नाम येते त्या अर्थी त्याच्याकडे पुण्य नसेल कशावरून? पुण्याशिवाय थोडंच येणार आहे. पण त्याच्या गाठीला जे सुकृत आहे ते सुकृत मात्र शुद्ध आहे, त्याच्याकडे पुण्य मात्र शुद्ध आहे. काय? ज्ञानोबांनी 9व्या अध्यायामध्ये 3 प्रकार केलेले आहेत. एक आहे पापात्मक पाप, एक पुण्यात्मक पाप आणि एक आहे शुद्ध पुण्य. आहे का नाही? कशाच्या द्वारे कशाची प्राप्ती होते याचाही विचार ज्ञानोबांनी गोड मांडलेला आहे. ज्ञानोबा म्हणतात पुण्यात्मके पापे स्वर्गा येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, पण माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. शुद्ध पुण्याईच्या द्वारे परमात्मा प्राप्त होतो. याला तुकोबरायांचं प्रमाणे बरं, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. असं शुद्ध पुण्य शुद्ध सुकृत त्याच्याच गाठीमध्ये आहे असं निवृत्तीनाथ दादा म्हणतात. विठ्ठल विठ्ठल असं परमात्म्याचं नाम आपल्या मुखावर जर विराजमान राहिलं, आपणही आपल्या जीवनामध्ये ते नाम राम नाम स्वीकारलं तर त्यातून काय फल प्राप्त होतं? अभंगाचं दुसरं राम नामांकित नित्य मंत्र जाचे, 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 दहन पापाचे एका नामे, दहन पापाचे एका नामे, दहन पापाचे एका नामे, दहन पापाचे एका नामे, राम नामांकित नित्य मंत्र जाचे, 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 नित्य मंत्र जाचे, नित्य मंत्र जाचे. सद्गुरू निवृत्तीनाथ दादा दुसऱ्या चरणामध्ये सांगतात राम नामांकित नित्य मंत्र ज्याचे दहन पापाचे एका नामे. काय? जो अखंड राम नामाचा उच्चार करतो. आता मंत्र इथं शब्द वापरलेला आहे. अनेक लोक मंत्र घोकतात. तुकोबारांनी वर्णन केलेलं आहे, मंत्र ऐसे घोकी जेने वश व्हावे लोकी. लोक आपल्याला वश झाले पाहिजे असे वशीकरण करणारे मंत्र लोक घोकतात. हे असे मंत्र माणसाने घोकू नयेत.
मग मंत्र आपला कसा असावा? राम नामांकित मंत्र ज्याचे वाचे, राम नामाने अंकित असा मंत्र ज्याच्या नामावर आहे, मुखामध्ये आहे. आता मंत्र कशाला म्हणतात? मननात त्रायते इति यस्मात तस्मात मंत्र प्रकीर्तितः. ज्याचं नुसतं मनन केल्यानंतर जो आपल्याला तारुण्य येतो ना, त्याला मंत्र असं म्हणतात. मग आपले मंत्र कसे असले पाहिजे? रामनामाने अंकित. रामनामाने अंकित ज्याच्या मुखामध्ये हे नाम आहे, ज्याचा मंत्र रामनाम आहे, त्याच्या जीवनामध्ये दहन पापाचे एका नामे. आता काय, जगतामध्ये अनेक मंत्र आहेत. मंत्र महोदधी नावाचा एक ग्रंथ आहे, मंत्र महोदधी. त्याच्यामध्ये सगळ्या मंत्राचं चिंतन केलेलं आहे. अनेक मंत्र आहेत. आता अनेक मंत्र तरी किती मंत्र आहेत? 7 कोटी 7 कोटी मंत्र आहेत. 7 कोटी मंत्र आहेत. पण हे मंत्र सगळे कसे आहेत? गुरुवारी वैकुंठवाशी विठ्ठल बाबा घुले पाठामध्ये हा श्लोक नेहमी सांगायचे. 7 कोटी महामंत्राः चित्त विभ्रमकारकाः एक एव परो मंत्रः राम इति अक्षरद्वयम्. 7 कोटी महामंत्राः, 7 कोटी महामंत्र आहेत. पण ते काय करतात? चित्त विभ्रमकारकः, चित्ताला विभ्रम करणार आहे. पण एक एव परो मंत्रः, या सगळ्या मंत्रांमध्ये एकच श्रेष्ठ मंत्र आहे, राम इति अक्षरद्वयम्. 2 अक्षराने युक्त असणारा राम मंत्र हाच खरा मंत्र आहे. म्हणून या रामनामाचं चिंतन करावं. ज्ञानोबारायांचं किती गोड अभंग आहे. ज्ञानोबाराय सांगतात, नाम माळा घे पवित्र अंती हेची शस्त्र, राम हा महामंत्र सर्व बाधा निवारी. नाम माळा घे पवित्र घाली हेची गळा. ज्ञानोबारायांचा गोड अभंग आहे. नाम माळा, राम हा महामंत्र सर्व बाधा निवारी. असं रामनामांकित, रामनामाने अंकित असणारा मंत्र ज्याच्या वाचेमध्ये आहे, त्याच्या जीवनामध्ये काय प्राप्त होतं ऐका? दहन पापाचे एका नामे. पापाचं दहन करण्याकरता अनेक नावाचा उच्चार करावा लागतो असं नाही. एकाच नामाचा जरी उच्चार केला तरी सगळ्या पापाचं दहन होतं. विठ्ठल विठ्ठल जळतील पापे जन्मांतरे. अनंत जन्माची पाप नासण्याकरता कारणीभूत आहे. मला सांगा बाबा, एक पिंडी जाळायची आपल्याला, कडब्याची एक पिंडी जर पेटवायची असेल तर किती काड्या लागतील? एक काडी बस झाली ना? बरं. आणि कडब्याची गंज घातलेली मोठी, ती गंजच सगळी पेटवायची, किती काड्या लागतील? एकच काय? तर गंजीत जेवढ्या पेंड्या आहेत तेवढ्या काड्या नको का? एका पिंडीला जर एक काडी, तर गंजी रचून ठेवल्यानंतर जेवढ्या पेंड्या आहेत तेवढ्या काड्या लागतील ना? नाही लागत? एकच काडी बास ना? बरं, एकच बास होते, एकच बास होते ना? तसं हे थोडं पाप असेल काय आणि अनंत पाप असेल काय, जाळण्याकरता एकच नाम. तृणाग्नी मेळे समरस झाले, तैसे नाम केले जपतारे, तैसे नाम केले जपतारे. तृणाग्नी मेळे समरस झाले, तैसे नाम केले जपतारे, तैसे नाम केले जपतारे. नामे केले जपताहारी. संपलं. आता थोडी गंमत सांगतो. एक श्लोक आहे, पद्मपुराणातलाच आहे. रामनामाचा उच्चार केल्यानंतर पाप कसं जातं बाहेर हे सांगतो. इथं काय म्हटलंय? दहन पापाची एका नामे. एकच नाम बास झालं ना रामनाम घेतल्यानंतर. पहा, रामनामामध्ये 2 अक्षर आहेत हा, राम. आता पहा, रकार उच्चार मात्रेन, रकार उच्चार मात्रेन बहिर्निर्याती पातकम. राम म्हणताना काय करावं लागतं आपल्याला? तोंडाचं उच्चाटन करावं लागतं ना. राम म्हटल्यानंतर तोंड उघडल्याबरोबर काय होतं? आतली सगळी पाप बाहेर येतात. आतली सगळी काय येतात? बाहेर येतात. कुणी म्हणेल मग परत आत जात नाहीत का? परत आत जाऊ नये म्हणून मग परत कपाट लावलं जातं. राम मग म्हटल्यानंतर काय होतंय? ओठ एकमेकाला लागतात की नाही? श्लोक पुढे आहे का? रकार उच्चार मात्रेन बहिर्निर्याती पातकम
पुनः प्रवेशा भावेच मकारस्तु कपाटवत विठ्ठल विठ्ठल म वर्ण ओष्ठे आहे की नाही, ओष्ठे वर्णाचा उच्चार करत असताना ओठांचा एकमेकाला स्पर्श व्हावा लागतो. मकाराचा स्पर्श एकमेकाला ओठांचा स्पर्श झाला की पाप पुन्हा आतमध्ये जात नाहीत. दहन पापाचे एका नामे असं हे परमात्म्याचं नाम आहे. आणि असं परमात्म्याचं नामचिंतन करणारा नामधारक या जगतामध्ये सामान्य नाही, त्याच्या बरोबरीला येईल असा हा दुसऱ्या साधनाचा अनुष्ठान करणारा दुसरा कोणीही नाही, हे सद्गुरूंनी उतना जातात. ऐसा जो नित्यता पडतसे नाम, ऐसा नित्यता पडतसे नाम, ऐसा जो 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 नित्यता पडतसे नाम. नाही तया सम तुझे काये, नाही तया सम तुझे काये, राम नामांकित नित्य मंत्र जाचे, राम नामांकित नित्य मंत्र जाचे. नाही तया सम तुझे नाहीये, नाही तया तुझे सम काही नामांकित नित्य मंत्र वाचे, नाम नामांकित नित्य मंत्र वाचे. या ठिकाणी असं म्हटलंय तिसऱ्या चरणामध्ये, जो अखंड भगवंताचं नाम पडतो त्याच्या तुलनेला येईल असा दुसरा कोणीही नाही. नामधारक सामान्य नाही, नामधारकाची श्रेष्ठता या तिसऱ्या चरणामध्ये सांगितलेली आहे. भगवंताचं नामचिंतन करणारा सामान्य नाही. एका बाजूला भगवंताचं नामचिंतन करणारा नामधारक एका बाजूला ठेवा, आणि बाकीची आपली योग करणारा, तप करणारा, हे सगळी बाकीची साधनं करणार आहेत ना, ज्ञानाची साधना करणारा, ते सगळे कर्माचं अनुष्ठान करणारा एका बाजूला ठेवा. पण एका नामधारकाच्या तुलनेला येईल असा दुसऱ्या साधनाचा अनुष्ठान करणारा कोणीही नाही. एवढी श्रेष्ठता एका नामधारकाची, एका नामधारकाची. एका नामधारकाला जीव घातलं, हजारो ब्राह्मण जीव घालण्याचं पुण्य मिळत आहे. हजारो ब्राह्मण जीव घालत. नाथबाबांचा अभंग आहे, गावंडे सहस्र भोजन, मोठा अभंग आहे. नामधारकाची तुलना कुणाशी करू नये. आपल्याला वाटतं हे काय म्हणून वारकऱ्याचा अधिकार सामान्य नाही. जो वारी करतो, भगवंताचं नामचिंतन करतो, तो सामान्य नाही, त्याचा अधिकार फार मोठा आहे, फार मोठा आहे. नाथ महाराजांच्या जीवनातली कथा आहे. नाथ महाराजांच्या जीवनातली अशी कथा आहे की नाथ महाराजांचा चिरंजीव हरिपंडित, तो हरिपंडित काय करायचा, तो फार विद्वान संस्कृत तज्ज्ञ होता. आणि नाथ बाबा काय करायचे, आपल्या संपूर्ण संस्कृत वाङ्मयाचं चिंतन हे मराठी प्राकृत भाषेमध्ये सांगायचे, जेणेकरून संपूर्ण मराठी भाषिकांना ते कळावं म्हणून. त्याला असं वाटायचं संस्कृत भाषा एवढी श्रेष्ठ असताना हे मराठी भाषेमध्ये त्याचं चिंतन कशाला सांगतात आपले बाबा. पण त्याला ते वडिलांचा थोडासा हेवा वाटायचा. ते काय झालं तर नाथ बाबा त्याला समजून सांगायचा प्रयत्न करायचे. एक दिवस एक ब्राह्मण स्त्री होती गावामध्ये. तर तिचा पती जिवंत असताना तिच्या मनामध्ये असा संकल्प होता की 1000 ब्राह्मण आपल्याला जीव घालायचे. 1000 ब्राह्मण जीव घालण्याचा संकल्प तिचा होता. पण योगायोगाने पती मरण पावले आणि तिचा संकल्प तसाच राहिला. पण आता 1000 ब्राह्मण जीव घालण्या इतकी ऐपत तिची एकटीची नव्हती. पण नाथ महाराजांनी चिंतनामध्ये, कथेमध्ये असं सांगितलं होतं की एक नामधारक किंवा एक ब्रह्मवेत्ता सामान्य नाही, त्याला जर जीव घातलं तर 1000 ब्राह्मण जीव घातल्याचं पुण्य आपल्याला लाभतं. तिला वाटलं बरं झालं, मधला मार्ग आपल्याला मिळाला. नाथ महाराजांनी सांगितलं मग कुणीतरी महात्मा जीव घातला म्हणजे 1000 ब्राह्मण जीव घालण्याचं पुण्य आपल्याला मिळेल ना. मग तिसरं कुणी बोलवण्यापेक्षा नाथबाबांनाच आपण घरी जेवायला बोलू. म्हणून तिने नाथबाबांना घरी जेवायचं आमंत्रण दिलं. नाथबाबा घरी जेवायला आले. पण नाथ महाराजांनी पंडिताला सांगितलं की तू सगळी तयारी करण्याकरता तिच्या घरी जा. हरिपंडित आले, तयारी सगळी केली आणि नाथबाबा जेवायला बसले. पण नाथबाबा जेवायला बसल्यानंतर नाथबाबांचं जेवण झालं. आणि जेवण झाल्यानंतर हरिपंडित पत्रावळी काढण्याकरता आले. हरिपंडितांनी पत्रावळी उचलली. एक पत्रावळी उचलली तर दुसरी तिथं तयार.
ते म्हणले किती पत्रावळ्या जेवायला घेतले होते? एखादे कदाचित 2 एखादे येऊ शकतात म्हणून दुसरी खाली राहिली, दुसरी उचलली तर तिसरी तयार, तिसरी उचलली तर चौथी तयार. अशी 10 नाही, 15 नाही, 100 नाही, 200 नाही, 300 नाही, 500 नाही, पत्रावळ्या उचलता उचलता 1000 पत्रावळ्या उचलल्या. तवा पत्रावळी संपल्या. विठ्ठल विठ्ठल नाद बाबांनी त्याला दाखवून दिलं की एक नामधारक किंवा एक ब्रह्मवेत्ता सामान्य नाही, हजारो ब्राह्मणजीव घातल्याचं फळ त्याला मिळतं होते. म्हणून असा जो नामधारक आहे, तुकोबाराय म्हणतात, तुकोबारायांचा अभंग आहे ना, सत्य साच खरे, त्याचं शेवटचं चरण आहे. हा जो नामचिंतन करणारा, हा जो नामधारक आहे ना, तुका म्हणे भोळा, दिसायला तो भोळा असतो पण त्याचा अधिकार काय? जिंकू जाणी कळी काळा. कळी काळाला जिंकण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे ना. म्हणून असा हा जो नामधारक आहे ना, त्या नामधारकाची योग्यता सामान्य नाही. तुकोबारांनी असं म्हटलंय, नामचिंतनाविषयी ज्याच्या अंतकरणामध्ये आवड निर्माण झाली ना, नामाची आवडी तोची जाना देव, न धरावा संदेह यासी काही. जो नामचिंतन करते, नामाविषयी ज्याला प्रीती निर्माण झाली ना, तो साक्षात नामरूप झाला, देवरूप झाला. एवढा अधिकार नामधारकाचा आहे. म्हणून सद्गुरू निवृत्तीदादा 3ऱ्या चरणामध्ये सांगतात की या नामधारकाची बरोबरी दुसरा तिसरा कोणी करू शकत नाही, असा हा नामधारक श्रेष्ठ आहे. या प्रकारे रामनामाचं चिंतन सद्गुरू निवृत्तीदादांनी सांगितलं. दादांना विचारलं, तुम्ही आम्हाला रामनामाचं महात्म्य सांगता, तुम्ही रामनामाचं चिंतन करता का? संतांचं जीवन तसं नाही बरं का, म्हणजे आमच्यासारखं नाही. आपण लोकांना सांगायचंय का आणि अनुष्ठान त्याचं मात्र करायचं नाही, असं संतांचं जीवन नाही. तर सद्गुरू निवृत्तीनाथ दादा म्हणतात, आम्ही तुम्हाला रामनामाचं महात्म्य सांगतो, पण त्या रामनामाचं अनुष्ठान, त्या रामनामाचा जप मी माझ्या जीवनामध्ये अखंड करतो, असा स्वतःचा स्वानुभव शेवटच्या चरणामध्ये सांगतो. निवृत्ती अव्यक्त राम नाम जपे, 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 नित्यता सोपे राम नाम, नित्यता सोपे राम नाम, राम नामातीत नित्य मंत्र जाते, राम नामातीत नित्य मंत्र जाते, नित्यता सोपे राम नाम, नित्यता सोपे राम नाम, राम नामातीत नित्य मंत्र जाते, राम नामातीत नित्य मंत्र जाते, गहन पापाचे एका नामे, राम नामातीत नित्य मंत्र जाते, राम नामातीत नित्य मंत्र जाते, गहन पापाचे एका नामे, गहन पापाचे एका नामे, राम नामातीत नित्य मंत्र जाते, राम नामातीत नित्य मंत्र जाते, नित्य मंत्र जाते. शेवटच्या चरणामध्ये सद्गुरू निवृत्तीनाथ दादा म्हणतात, निवृत्ती अव्यक्त, पुढे काय? नित्यता निवृत्ती अव्यक्त राम जपे, राम नाम जपतू. इथं अव्यक्त शब्द आहे, निवृत्ती अव्यक्त राम नाम जपतू. आता हा जो अव्यक्त शब्द आहे, तो अव्यक्त शब्द सद्गुरू निवृत्तीनाथ दादांकडे लावा किंवा राम दोन्हीकडेही लावता येतो. निवृत्ती अव्यक्त, अव्यक्त स्वरूप असणारे सद्गुरूंची स्थिती सुद्धा अव्यक्त स्वरूप आहे, किंवा निवृत्ती अव्यक्तो राम नाम, किंवा निवृत्ती अव्यक्त राम नाम जपतो.
रामनाम सुद्धा अव्यक्त आहे. कुणी म्हणला रामनाम अव्यक्त कसं काय? कारण आपल्या भक्तिशास्त्रामध्ये नाम आणि नामेचा अभेद मांडलेला आहे. जसं परमात्म्याचं नाम आहे तसंच परमात्मा आहे. परमात्मा आणि परमात्म्याचं नाम सारखं आहे. परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे तर परमात्म्याचं नाम सुद्धा सच्चिदानंद स्वरूप आहे. तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम. जसं नामी परमात्मा तसंच परमात्म्याचं नाम. नामी म्हणजे परमात्मा अव्यक्त आहे, अव्यक्त निराकार नाही जे आकार. तसं परमात्म्याचं नाम सुद्धा कसं आहे? अव्यक्त आहे. नित्यता, नित्यता हे नित्यता पदी इकडे घ्यायचं. निवृत्तनाथ दादा म्हणतात मी नित्यता रामनाम जपतो, अखंड रामनामाचं चिंतन मी करतो आहे. आणि पुढचं पद काय? पुढचा उत्तरार्ध काय? नित्यता सोहपे रामनाम. इथं नित्यता सोहपे रामनाम असं आहे. आणि गाथ्यामध्ये पाठ असं आहे नित्यता सोहम पै रामनाम असा एक पाठ आहे. नित्यता सोहपे रामनाम. नित्यता पदीकडे घ्यायचं. मी अखंड नित्यता जपतो म्हणून जपण्याकडे नित्यता शब्द घ्यायचा. आणि सोहपे रामनाम हे परमात्म्याचं नाम अत्यंत सोपं आहे असं म्हटलेलं आहे. किंवा सोहम पै याचं चिंतन करत असताना सोहम, सोहम म्हणजे काय? सहा अहम, सहा अहम, अहम सा ते तत्व मी आहे अशी ब्रह्मरूपता प्राप्त करून देणारं रामच नाव आहे. म्हणून नित्यता सोहपे किंवा सोहपे असा पाठ घ्या की असं परमात्म्याचं नाम आहे. किंवा राम राम दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपारे. असं सुलभ आणि सोपारा असणारं नामचिंतन मी स्वतः करतो. आपल्या अनुष्ठानातून संत जगताला उपदेश करत असतात. म्हणून त्या अनुष्ठानातून निघालेल्या वाणीचा परिणाम समाजावर होत असतो. म्हणून आपल्या अनुष्ठानातून जगाला प्रबोधन करणारे हे संत महात्मे असतात की अनुभवाचे रस देऊ अर्थभूता. तुका म्हणे चाखोनी सांगे. या प्रकारे स्वतः अनुष्ठान करून जगताला उपदेश करणारे सद्गुरू निवृत्तनाथ दादांनी हा रामनामाचा महिमा इथे गायलेला आहे. मोठ्या प्रेमाने एकदा मधलं वारकरी संप्रदायपूर्वक पांडुरंगाचं भजन करूया आणि उरलेल्या अगदी 5 मिनिटांमध्ये आपल्या सेवेला पूर्ण विराम द्यायचे. सर्वांना विनंती आहे हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नाम विठोबा Go,
सद्गुरू निवृत्तीनाथ दादा स्वतःचा स्वानुभव शेवटच्या चरणामध्ये सांगतात की अखंड राम नाम जप तू सोपं असणार हे राम नाम आपणे सर्वांनी जपावं, या प्रकारचा हा संदेश या अभंगातून सद्गुरू निवृत्तीनाथ दादांनी दिलेला आहे। यथामती यथावकाश अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला। जे काही योग्य असेल ते सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व आमच्या गुरुजनांचं आहे आणि ज्यांच्याकडे पाहून आम्ही परमार्थाची वाटचाल करतो असे गुरुवर्य माधव बाबा, गुरुवर्य पांडुरंग बाबा, हे दोन महात्मे आपल्या गावाचं भाग्य आहे की ही मंडळी आपल्या गावाला लाभले। आपल्या सगळ्या परिसरातला परमार्थ त्यांनीच टिकवलेला आहे। या महापुरुषांकडे पाहून आपण आपल्या जीवनाची परमार्थाची वाटचाल करावी असं आदर्शवत जीवन या महापुरुषांचं आहे। त्यांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करतो। या ठिकाणी थांबतो। परमार्थिक क्षेत्रातलं अगदी जुनं असणारं आपलं हे गाव आहे। जुना परमार्थ आपल्या गावाला लाभलेला आहे। मी आरंभी वर्णन केल्याप्रमाणे अनेक महापुरुषांचं वास्तव्य, त्यांच्या चरणरज स्पर्श आपल्या गावाला झालेला आहे। या सर्व महापुरुषांच्या चरणारविंदी समर्पित सेवा करतो। या ठिकाणी थांबतो आणि सद्य काळामध्ये सुद्धा ही मागे उभी असणारी सगळी टाळकरी मंडळी गावच्या या सगळ्या सेवा निष्ठेने चालवत आहेत। गावामध्ये अनेक प्रकारचे नवीन नवीन उपक्रम चालू आहेत। त्याच्यामध्ये मग सर्वांना मार्गदर्शन करणारे गावातले ज्येष्ठ मंडळी असतील आणि त्याचप्रमाणे आपणा सर्वांचे मार्गदर्शक नवनाथ महाराज असतील आणि आता नवीन पिढीमध्ये या ठिकाणी उभी असणारी ही सगळी मंडळी आहेत। त्याच्यामध्ये अभिजित महाराज आहेत आणि ही सगळी मंडळी आपल्या गावाला योग्य प्रकारचं सन्मार्गाची दिशा दाखवण्याचं काम करत आहेत। या सर्वांविषयी कृतज्ञता भाव प्रगट करतो। सेवेकरता उपस्थित असणारे गायक मंडळी, मृदंगवादक आणि परिसरातून आलेले सर्व भाविक यांच्याही चरणारविंदी कृतज्ञतेने प्रणाम करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो। 2 मिनिटं जगद्गुरु तुकोबार यांचं भजन करायचं आणि सेवा समाप्त। तुकाराम 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 विठ्ठल जय